मित्रमंडळीकडून अशी सूचना आलेली आहे की आपण कार्यक्रमाला मागे पुढे येतील तेव्हा त्यांची आपण वाट न बघता या ठिकाणी आमच्या वर्ग मैत्रिणी ज्या होत्या त्यांच्या सोबत शालिग्रामजी परबते साहेब संस्थापक सचिव हे असतील, अध्यक्ष असतील अशी मी त्यांना विनंती करतो, त्यांनी आपले स्थान ग्रहण करावं। त्याचप्रमाणे आमचे वर्गमित्र टीकाराम मोडकुजी मस्के यांची सहचारिणी सौभाग्य त्याचप्रमाणे राजेंद्र केवडरामजी मस्के सौ छाया धनपालजी लांडगे यांना अशी विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड विंध्य हिमाचल यमुना जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की भारत माता की। क्लास एक साथ विश्राम। काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने। प्रकाशले हे सदन अशा माणसाच्या तेजाने, प्रकाशले हे सदन अशा माणसाच्या तेजाने स्वागत करूया व्याज बिल्ले लावून मान्यवरांचे आदर भावाने, मान्यवरांचे आदर भावाने। सन्माननीय परबते साहेब सोबतच कापगते सर लगेच पुष्प अर्पण करून आमचे आराध्य दैवत यांना देखील पुष्प अर्पण करतील। एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत एकात्मतेची, एक ज्योत एकात्मतेची। या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया, अज्ञानाचा अंधकार दूर करूया। दीप प्रज्वलन सन्माननीय परबते सर, सन्माननीय बुद्धजी
सन्माननीय कापगते सर सोबतच शहारे साहेब या सर्वांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। प्रकाशाचा प्रारंभ आहे तिमिरा तुम्ही तेजाकडील प्रकाशाचा प्रारंभ आहे। विद्यालय झरपडा इथे डॉक्टर होमी जहांगीर भाबा यांच्या प्रतिमेचं आम्ही टाळ्या वाजवा आणि स्वागत करा। प्रतिमा खुर्चीवरती ठेवून आणि टाळ्या वाजवा। एक साथ श्रद्धांजलि शुरू करेंगे। शुरू कर। ओम शांति शांति शांति। एक साथ स्वागतम है आपका, आगमन है आपका, स्वागतम है आपका, आगमन है आपका, स्वागतम है आपका, आगमन है आपका, स्वागतम है आपका, आगमन है आपका। किस चमन के फूल हम वो चमन है आपका, किस चमन के फूल हम वो चमन है आपका। सनि धनि ध प ध प म प म ग रे म ग रे सा। आगतम है आपका, है आपका, आगमन है आपका। फिर बाहर सा गई, खिल उठी कली कली, बागवा पे छा गई, खिल उठी कली कली, बागवा पे छा गई। आपका जिस चमन के फूला वो चमन है आपका, जिस चमन के फूला वो चमन है आपका। सनि धनि ध प ध प म प म ग रे म ग रे सा। आगमन है आपका, 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 आगमन है आपका। सोबतच शाल। असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं,
पण या आयुष्यात अशोकजी मोडकरे सर आणि ठिकाणी सपत्नी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार होत आहे आणि सोबतच त्यांना स्मृतिचिन्ह देखील देण्यात येत आहे. सर्व मिळून त्यांचं स्वागत करावं. स्वागत करीत आहोत. तेव्हा सुरुवातीला मी पाचारण करतो. कुमारी पुष्पा मोतीराम मस्के स्वागत करण्यात येत आहे. 2025 रोज रविवारला या ठिकाणी वर्ग 10वा 1984-85 मध्ये जी बॅच होती आमची, म्हणजे भाभा विद्यालय ओपन झाल्याच्या नंतरची दुसरी बॅच. आम्ही 2-4 व्यक्तींनी अर्जुनीमध्ये बसल्यानंतर असा विचार केला की जिकडे तिकडे कार्यक्रम होतात, फॉरेवरचे कार्यक्रम होतात, कुठे स्नेहमिलनाचे कार्यक्रम होतात. आता वास्तविक जर विचार केला, आमच्या वयाचा जर विचार केला तर हा कार्यक्रम 20 वर्षाच्या पूर्वीच व्हायला पाहिजे होता. आता हाच जर आणखी 1 वर्ष लेट झाला असता तर बरेचसे याच्यात रिटायर तेच नाही गेले असते. पण काही काय असे ना, जिकडे तिकडे सुरू आहे. 56 इंचीची छाती, आमची वय 56 इंच पर्यंत गेली आहे, 56 पर्यंत. आणि 56चा योगायोग ठेवून, 56-57चा योगायोग ठेवून, आता कोणी 55 असतील, कोणी 57 असतील. आणि त्यावेळे निमित्तानं आम्ही 2-4 विनोद मोडकरे, आपले बापूजी मस्के वगैरे हे कॉन्टॅक्ट आम्ही सर्वांनाच केलेला. सर्वांनी येण्याची तयारी दर्शवली. खूप चांगला वाटला. परंतु एवढं झालं की आज आपण त्यावेळेस 38 विद्यार्थी होते. आनंदाची बाब महत्वाची एवढी आहे की हा कार्यक्रम घेताना आम्हाला वाटला की त्या काळामध्ये 84-85 मध्ये, म्हणजे आम्हाला आता आमची 56-57 वय, आम्हाला एवढीच शंका होती की आम्हाला शिकवणारे कोणीतरी राहतात किंवा नाही. एक सुदैव आहे की आम्हाला मराठी शिकवणारे मोडकरे सर ब्रह्मपुरीचे या ठिकाणी आले. खूप आनंदाची बाब आहे. आणि पर्वते साहेब तर आहेतच. तर अशा पद्धतीनं म्हणजे प्रत्येकाने काही नाही काही देणगी दिलेली आहे. सर्वांनीच देणगी पाठवलेली आहे. कोणी आहेत ते आणखी देणारच आहे. दुःख ह्या गोष्टीचं वाटते की वातावरण खूप तापलं आहे, येण्याची सर्वांची इच्छा होती, परंतु काही लोक येऊ शकले नाही. असाच कार्यक्रम आपल्याला समजा आणखी वेळ मिळाली तर याच्यानंतर घेऊ, सर्वांनी सहकार्य करावं एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि पुनश्च सांगतो की स्वरांजली पुष्पांजली झाल्यानंतर सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सर्व विद्यार्थीनींचे पुष्पांजली निमित्त सर्वांचे शब्दांजलीने स्वागत करतो आणि याच ठिकाणी प्रस्तावना बंद करतो. धन्यवाद. असं वाटत आहे की ही सुनंदाताई रामाजी पुस्तोडे आहे की अलकाताई आणि सहचारिणी सौ मंदाबाई मस्के. त्यानंतर सिद्धार्थ अभिनंदन.
यानंतर ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे, चहूदूर पसरला ज्यांच्या, या ठिकाणी त्यांचं सत्कार होत आहे. पाकड्याचं गणन म्हणजे आदमी ना दुखडवायला उंबरासारखा दुखडवायला उंबरासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा दुखडवायला उंबरासारखा दुखडवायला उंबरासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी 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 एक तू मित्र कर आरशा सारखा तू मित्र कर आरशा सारखा मित्र आत्महत्याच करणार नाही कोणी आत्महत्याच नाही करणार कोणी आत्महत्याच करणार नाही कोणी आत्महत्याच करणार नाही कोणी मित्र असला जवळ तो मनासारखा मित्र असला जवळ तो मनासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. माझे नाव पुष्पा पुष्पा आनंदराव करोते. मला 2 मुले आहेत. एक मोठा मुलगा आलेला आहे, बँक मॅनेजर बसलेला आहे, आणि लहान येऊ शकला नाही. आम्ही बोर्देला राहतो. बोर्डे कोणती? वांगी बोर्डे. हा वांगीची बोर्डे 3 आहेत. या स्टेजवर या, माईक जवळ घ्या. आमचं प्रॉपर चंदूरबापा आहे. आम्ही स्थायिक आता अडचणीला झालो. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं पण लग्न झालं आहे. मुलगा इंजिनियर आहे आणि सून डॉक्टर आहे. मुलगी इंजिनियर आहे आणि जावई पण इंजिनियर आहे. माझे पती पण तिथंच होते, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये.
5 दिवस आमचे चंद्रपूर जिल्ह्यामध्येच गेले आणि आता इथे 20 वर्ष 22 वर्षांनी सेटल झालं होतं. अलका बुद्ध्ये आहे. माझं पहिलं नाव आहे अलका लंजे. मला 2 मुलं आहेत. मी ह्या शाळेत जे शिकले ते सर्व गुण मी आपल्या मुलांना शिकवलं. माझा मोठा मुलगा M.Pharmमध्ये मॅनेजर आहे आणि दुसरा मुलगा पुण्याला इंजिनियर आहे. आणि मला मोठ्याला मुलगा आहे, नातू आहे मला, आणि मला एक नातीन पण आहे. लहान मुलाला मुलगी आहे. लहान मुलगा पुण्याला राहतो आणि मोठा मुलगा नागपूरला राहतो. भागवत बुद्धे हे माझे मिस्टर आहेत. आमचा संसार खूप सुखाचा आणि समृद्धीचा आहे. आम्ही खूप प्रेमाने वागला हो. चंद्रपूरला होते, फोरमन म्हणून होते. मला 2 मुली आहेत, एक मुलगा आहे. एका मुलीचं लग्न झालं आहे, ते डिझायनर मॅनेजर आहेत, आणि एक मुलगी MSc आहे आणि एक मुलगा BSc आहे. या शाळेत येताना आम्ही सर्वजण मातीचे गोळे होते. मी मोरगाव बागमाई वनमजूर म्हणून आहे आणि माझी मिसेस आहे ते अंगणवाडी कार्यकर्ती आहे. मला 2 मुली आहेत आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी माझी पोलीसला आहे, गट्टा पिंपरीला. तिचे लग्न झालं आहे. मुलगा मुलगी आहे. मुलगा आहे त्याला मुलगी आहे, लहान मुलगी आहे त्याला, म्हणजे तिला मुलगा आहे तो सामनेच आपल्या आईगाडी बसलेला आहे. एवढं पण मी आपले 2 शब्द बोलतो. आणि लहान मुलगा आहे PhD BA. धन्यवाद. वन विभागात नोकरी करत आहे आणि 2027ला माझी रिटायरमेंट आहे. सप्टेंबर 2027ला. माझ्याकडे 3 मुली आणि एक मुलगा असून 3 मुलीचे लग्न झालेले आहे. मुलगा ग्रॅज्युएशन करीत आहे. माईक जवळ घे. माझे नाव टीकाराम मोठू मस्के. मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा पिंचरला राहतो आणि लहान मुलगा MA BA झाला. उपस्थित असलेले कृष्णा समूहाचे अध्यक्ष पर्वती साहेब त्यांना माझा नमस्कार. मैं सिद्धार्थ मिश्रा. हेलो, मैं सिद्धार्थ मिश्रा, झरपड़ा. 10वीं से मेरा लिखना पढ़ना बंद हो गया. लिख पढ़ नहीं पाया, लेकिन अपनी ज़िंदगी में अच्छे से गुजारता हूँ. मेरे को 2 लड़के हैं, एक लड़की है. मेरी शादी बंगाली से हुई, वो भी अरेंज मैरिज हुई. सभी लोग जानते हैं. तो मेरे को 2 लड़के हैं. तो पहले बड़ा लड़का है वो BA कर रहा है, MA कर रहा है, और जो जुड़वा है, जो लड़का और लड़की हुई, दूसरी बार लड़का और लड़की हुई, उसका नाम दीपक और दिशा है. वो BA कर रहे हैं, सेकंड ईयर में है. अभी इतना ही बोलकर मैं अपनी 2 सब बंद करता हूँ. MSc झाला आणि पत्नी शेतीचे काम करते आणि सगळं सुखरूप जीवन आणि जगत आहे. धन्यवाद. आज 11/5/2025ला स्नेहमिलन सोहळा कार्यक्रम 17-21-24-25 विद्यार्थ्यांचा आयोजित करण्यात आला. आयोजित करताना सुरुवातीला आम्हाला वाटले की 40 वर्षाच्या नंतर हा कार्यक्रम कसा काय आयोजित होईल, परंतु आम्ही राजेंद्रजी मस्के आणि मी जेव्हा आमचे युवराज भाऊ लंजे आणि बापू मस्के आणि ज्ञानेश्वर टिंबुर्णे यांना फोन लावून आम्ही त्यांच्या पुढे हा प्रस्ताव मांडला तर स्नेहमिलन कार्यक्रम आयोजन आपल्याला करायचं, तर म्हणजे पुढील कारवाई कशी करावं लागेल भाई म्हणून. त्यामध्ये आम्ही 38 स्टुडंट होतो 10वीला. तर आमच्याकडे यादी नव्हती. 14 एप्रिलच्या दिवशी शाळेमध्ये राजेंद्रजी मस्के, मुन्ना बोरकर आणि टेंबुर्णे जे असतील यांनी जाऊन 10वीच्या बोर्डाची यादी उचलली. ती आम्ही यादी तयार केली आणि त्यांच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचे होते.
ह्याच्यासाठी आमची सर्वात जास्त ज्ञानेश्वरी टेंभुर्णी, मुन्ना बोरकर, बापू मस्के आणि आपले जे इतर सहकारी आहेत त्यांनी खूप मदत केली आणि त्यांच्या मदतीमुळेच हा स्नेहमिलन सोहळ्याचा कार्यक्रम आज होत आहे. आता आपल्या खाली जेव्हा स्टेजवर खाली बघतो तेव्हा सर्व चेहरे आपले वर्गमित्र दिसतात, चांगला आनंद वाटतो. माझ्या परिचयामध्ये विनोद मोडगरे, मी वन विभाग गोंदिया अर्जुन मोरेजीला कार्यरत आहे. माझ्याकडे 2 मुली आहेत. एक मोठी मुलगी फिजिओथेरपी नागपूरला करते आणि एक BA फायनल होती यावर्षी. सर्व 2025 रोजी आयोजित या ठिकाणी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या परंपरेनुसार, धर्मानुसार ज्या आपल्या आद्यदैवत त्यांचं पूजन करून करण्यात आलं. असं क्रांतिज्योती, स्त्री शिक्षिका माता सावित्री, सरस्वती माता, शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर सर्व थोर पुरुष, साधू संत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलं. असं भारतीय शिक्षण संस्था चे सचिव आदरणीय पर्वते सर, आमचे त्यावेळचे एकच शिक्षक सध्या हजर आहेत, आमच्या सिनियर बॅचचे सर आहेत, आमचे मित्र काबनके सर आहेत, नंतर आमच्या ज्या काही वर्ग मैत्रिणी होत्या त्यांचे मिस्टर पण आहेत तिथं, पर्वते सर, बाळबुद्धे सर, आमचे जे मित्र आहेत त्यांच्या विशेषही इथं उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं आभार. आणि समोर बसलेलं आमचे सर्व मित्र मैत्रिणी यांना देखील माझा सर्वांना नमस्कार. तर खरंच इथं साधारणतः आज 2024-25 आणि आमची बॅच होती 1984-85, म्हणजे बरोबर पूर्ण 40 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. आणि या 40 वर्षामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे चेहरे देखील बदललेले आहेत. बऱ्याचशांचं नावं देखील माहीत नव्हतं, ते कुठं राहतात, काय करतात हे देखील माहीत नव्हतं. पण आजच्या या स्नेहमिलन कार्यक्रमामधून आपली सर्वांची एक भेट झाली, परिचय झाला, एकमेकाच्या भावना, विचार आणि त्यांचं जीवन कशा प्रकारे सुरू आहे हे या ठिकाणी आज कळून आलं. तर निश्चितच अशा प्रकारचा जर कार्यक्रम आपण आयोजित करत राहिलं मधामधात, तर जुन्या ज्या काही आठवणी असतात त्यांना एक उजाळा मिळून आपणाला पुन्हा नवीन जीवन जगण्याची प्रेरणा, उत्साह हा द्विगुणित होत असतो, वाढत असतो. तर अशा प्रकारचा कार्यक्रमाचा आयोजित केला. सध्या दिवस गरमीचे आहेत. एकूण 38 आमचे विद्यार्थिनी होत्या. 1-2 लोक एक्सपायर झालेले आहेत. बरेचसे उपस्थित झाले, काही कामानिमित्त होऊ शकलं नाही, तरी जे आलं त्या सर्वांचं अभिनंदन आहे. माझा परिचय थोडक्यात बापू किसन मस्के याच गावचा. यानंतर मी MA BEd झालो. शिकत असतानाच निमगावला आमच्या मामानी शाळा काढलं. 91 पासून मी खळूफळा या कार्यक्रमाला सुरुवात केलो. 4-5 वर्ष नोग्रँड शाळा होती, फुकट नोकरी केलो. त्यानंतर ग्रँटवर आली. मग 97ला लग्न झालं. त्यानंतर शिक्षक होतो, सहाय्यक शिक्षक. यानंतर मागील वर्षीपासून मी श्याम विद्यालय निमगाव इथं मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहोत. मला एक मुलगी आहे, डॉक्टर आहे, ती BMS, सध्या साकोली इथं YMO म्हणून कार्यरत आहे. मुलगा आहे, त्याने 12वीची परीक्षा दिलेली आहे, तो JEE क्लासचे प्रिपरेशन करत आहे. पत्नी आहे. आमचं राहणं अर्जुनी मोरगावला होत असते. माझ्या रिटायरला 2-2.5 वर्ष वेळ आहे. इथं आल्यानंतर असं वाटलं की आपले जे सर्व मित्रमंडळी आहेत ते एकंदरीत आनंदात आहेत.
जे बिचारे ज्यांना जास्त दिवस मिळू शकले नाही ते सध्या जिवंत नाही आहेत, पण जे आहेत ते चांगल्या उपस्थितीमध्ये आहेत. कारण की आजचा हा जो जमाना आहे शौकींचा जमाना आहे. दारू वगैरे पिणे त्याच्यामध्ये त्रासाची इंधने किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग किंवा कमजोर झालेले असतात. पण असे जे काही आमचे मित्र मिळाले ते असे आहेत नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या मंचावर उपस्थित सर्व मान्यगण आणि प्रतिमेच्या स्वरूपात असणारे थोर महात्मे माता सरस्वती यांना माझा कोटी कोटी नमन. आज 11 मे 2025 म्हणजे मागं गेलो तर 40 वर्ष, सन 1984-85 ही बॅच आमची 10व्या वर्गाची बॅच होती. आणि ओळखीसाठी म्हणून अगदी दुसरी बॅच कणखर बॅच होती आमची, मुजोर. हा मुजोर बॅच होती, पण हुशारही तेवढेच होते. तर मित्र, डॉक्टर भाभा विद्यालय झरपडा या शाळेचं नाव आजही गोंदिया जिल्ह्यामध्ये गाजतं आहे. कारण त्यांनी आमच्यासारखे व आमच्याहून मोठे पदस्थ घडविलेले आहे. मी प्रॉपर धाबेटेकडी आदर्शला राहायचा. माझं मूळ गाव धाबेटेकडी आदर्श, सर्वांना माहिती आहे. तर त्यावेळी जेव्हा ही शाळा निर्माण झाली त्यावेळी आम्ही 7 वर्ग पास होऊन इथं प्रवेश घेतला. नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतोय. सन्माननीय व्यासपीठ, फोटोच्या रूपात थोर महात्मे, आजच्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पर्वते साहेब, आम्हाला शिकवणारे शिक्षक आमचे मोडगरे सर, मी नमस्कार करतो. प्रसन्न सर आणि इतर मंडळी, त्यांचं नाव मला कदाच घेणं अवघड होईल. आणि मंचावरती प्रमुख अतिथी आणि माझ्या मित्र मैत्रिणींना, आपण खूप दिवसांनी भेटलोय, खूप आनंद झाला आहे. आणि ही आपण एकत्र मिळालो ते हे मोटघरे आणि राजेंद्र मस्के यांच्या हिरिरीवर ते आज 15 दिवसापासून काम करतात. जसं त्यांचा फोन आला मला तसाच मी म्हटलं झालं की मी तुम्हाला तयार करून त्यात आम्हाला वाहून जाण्याचा आनंद तयार करून दिला आहे. एकदा वर्गामध्ये कोणासोबत तरी माझं भांडण झालं, तर सर्व वर्ग उठून गेला. आम्ही त्या शेवटच्या रूममध्ये बसलो होतो. सर्व वर्ग उठून गेलो आणि मी एकटाच बसलो होतो रडत. तेव्हा भोले मॅडम आल्या आणि म्हणाले की युवराज, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तो शब्द मला अजूनही आठवते आणि त्या शब्दाने मी स्वतःला सवारण्याचा प्रयत्न केला. तो माझ्या चिरंजीव म्हणजे शेवटपर्यंत राहील. अजून सांगेन पर्वते साहेबांसोबत थोडंसं बोलेन. पर्वते, मी माझ्याबद्दलची धारणा माझ्या भावाकडे व्यक्त केली होती की युवराज असा असा आहे, असा असा करू शकते. आणि ती सर तुमची धारणा, माझ्याबद्दलची धारणा मी जीवनात अंगीकारलो आणि ते सक्सेस करण्याचा प्रयत्न केला. आणि तुमच्या आशीर्वादाने ते पण मी पूर्ण सक्सेस करीत आहे. अशा प्रकारे आमच्या जुन्या आठवणी खूप छान होत्या. आम्ही गोगेवरून अडवणी पायानं हाफ पॅन्टमध्ये यायचं, चप्पल नाही, गरीब परिस्थिती, सायकल पण नाही, चिखलाचा रस्ता. अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिकलो. आज
3 वर्ष झाले की मुलाला सायकल पाहिजे. आम्ही जेव्हा 16 वर्ष झालो आम्हाला सायकल नाही मिळाली. असं जीवन होतं. तर मी माझ्याकडे एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा BSc आणि MA इंग्लिश झाला आहे. तो सध्या नोकरीच्या फंदात नाही पडलो, कारण नोकऱ्या आजकाल म्हणजे सहजासहजी राहिल्या नाही. जो मेहनत करतो त्याला नोकरी आहे नोकरी असेल. प्रथमतः मी आद्य दैवतांना विनम्र अभिवादन करतो. तसेच मंचावरती असलेले अतिथीगण लांडगे, मी 12वीपर्यंत शिकले. त्याच्यानंतर मिस्त्री काम करण्यास सुरुवात केली. मिस्त्री कामामध्ये मी माझं गाव पुराणा मांडोखाल टोला वरून टोला. त्याच्यानंतर मी इकडे काम न मिळाल्यामुळे वडसाकडे गेलो. मग माझी सासूरवाडी सुरसीची हो. मग तिथेच मी सेटलमेंट झालो. म्हणजे देवराम नागापुरेसारखी माझी कहाणी आहे. मानापुरे देवराम मानापुरेसारखी माझी कहाणी. सवारी मानापुरे. माझ्याकडे एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा माझा इंजिनियर आहे. मुलगी MSc झालेली आहे. तिला मागच्या वर्षी लग्न झाला. अशा प्रकारे माझा कुटुंब आहे. आणि मी आता मिस्त्री कामं बंद केले 5-6 वर्ष झाले. आणि मी सुख समाधानी आहे. मी सर्वांचे पुन्हा एकदा सर्व मंडळींचे उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळींचे शब्दस्मरणाने स्वागत करतो. आणि पुन्हा यांनी जो हा कार्यक्रम आखला अतिशय सुंदर आहे. आम्ही 40 वर्षाच्या बादमध्ये एकमेकांना मिळत आहोत. म्हणजे एकमेकाची ओळखीच नव्हती. कधी कुठे भेटले तरी आपण एकमेकाशी बोलत नव्हतो. जवळून राहाल तरी एकमेकाशी 13च ओळखी नाही तर 13मध्ये बदल पडलं सर्वांचं. हे अलका लंजे हे विश्वराला राहतो, मी तर तुळशीला राहतो. काही वेळ मी विश्वराला आलो. संस्थापक सचिव पर्वते साहेब, आमचे बॅचचे सिनियर परशुरामकर सर, ज्यांनी आम्हाला 10वीमध्ये मराठीचं ज्ञान दिलं, सन्माननीय मोडघरे सर. व्यासपीठावर आमच्या विद्यार्थ्याचे म्हणजे मैत्रिणींचे मिस्टर, तद्वतच विद्यार्थ्यांच्या सहचारीने समोर बसलेले सर्व विद्यार्थी मित्र सर्वांना या स्नेहमिलन सोहळा तद्वतच मातृदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. मित्र हो, बऱ्याच लोकांनी आपापल्या जीवनावर प्रकाश टाकले आहे. त्यांचंही ऐकून मलाही वाटते की काहीतरी आपण त्या ठिकाणी साथ द्यावी. डॉक्टर भाभा विद्यालयाची स्थापना म्हणजे पर्वते साहेबांनी केलेली. सर्वांच्या आठवणीसाठी आता एक 40-50 एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी. कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है. कर खोना है, कुछ खो कर पाना है. जीवन का मतलब तो आना और जाना है. तो पल के जीवन से एक उम्र चुरानी है. तो पल के जीवन से एक उम्र चुरानी है. जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी माँ है.
किनारा हूँ, तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ। आँखों में समंदर है, आशाओं का पानी है, आँखों में समंदर है, आशाओं का पानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी आना है, आकर चले जाना है, तूफान को आना है, आकर चले जाना है। बादल है ये कुछ पल का, छाकर ढल जाना है, परछाइयाँ रह जाती, रह जाती निशानियाँ, परछाइयाँ रह जाती, रह जाती निशानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का धन्यवाद. यानंतर ये ना खरोखरच मला एवढा अतिशय आनंद वाटतो का मला नवोदयमध्ये पास कॉलेजला आहे मास्तर म्हणून मी ज्यांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं ते आपल्या जीवनात ज्यांनी मार्गदर्शन ज्यांचं लाभलं ती मंडळी आणि हा जो प्रसंग आहे हा सगळ्यांच्या नशिबात नसतो. राहणार बिसोरा, माझी सर्व्हिस कोरमांसला 40 वर्षांनी सर्व्हिस केली आहे. अर्धी माहिती जर घरच्या लोकांनी दिलीच आहे, त्याच्यामुळे मी एवढं बोलून आपले 2 शब्द सांगतो. तुझी सगळ्यांना माहीतच आहे, ते आमचं गाव हे झरपळाच आहे आणि यांना सर्व्हिस निमगावला आहे. आता त्यांनी सांगितलंच आहे सगळा परिचय. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी डॉक्टर आहे, तिचं लग्न झालेलं आहे आणि मुलगा आता 12वीला होता. आणि सगळ्यांच्या मुलांचं वगैरे आता सर्व माहिती पडलंच आहे. सगळे शिकलेले आहेत मुलं मुली. आणि खरंच शिक्षण हे असं भागिनीचं दूध आहे की खरंच मुलांनी शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता जे आपली पिढी तर आता गेली, पण आपले मुलं जे आहेत त्यांनी शिक्षणाकडे खरंच चांगला अभ्यास वगैरे कडून लक्ष द्या. आता काही पॅरेंट्सचे मुलं इथं आहेत त्याच्यामुळे मी हे सांगते. शिक्षणाशिवाय काहीही म्हणजे असं हे नाही आहे. कोणतं तुम्ही कोणत्याही उद्योगामध्ये असाल आणि तुमचं शिक्षण जर बरोबर असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे त्या उद्योगामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि कुठंही असला तरी आईवडिलांना विसरू नका. हे माझे एक म्हणजे हे आहे, आईवडील हे खरंच मुलांसाठी खूप काही करतात. आणि आज मातृदिन आहे, त्यांच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते मातृदिनाच्या. आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे झाला. असेच कार्यक्रम उजाळा देतात आणि खूप बरं वाटलं इथं येऊन. आणि मला जे 2 शब्द बोलण्याची इथं संधी दिली त्याबद्दल मी
खरंच खूप आभार मानते सगळ्यांचं आणि कौतुकानं तुम्ही माझे 2 शब्द ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आजच्या स्नेहमिलन कार्यक्रम प्रसंगी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, विद्येची देवता शारदा माता, त्याचप्रमाणे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा, तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ही शाळा ज्या संस्थेअंतर्गत चालते त्या संस्थेचे आदरणीय सचिव साहेब, या ठिकाणी उपस्थित याच विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय मोडदरेजी, कार्यरत शिक्षक आदरणीय परशुरामकर सर आणि मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि ज्यांनी हा स्नेहमिलनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला, या विद्यालयाच्या 1984-85 बॅचचे सर्व विद्यार्थी माजी विद्यार्थी सावित्रीबाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या थोर वैज्ञानिकांच्या नावाने आमचे विद्यालय चालत आहे हे असे थोर वैज्ञानिक डॉक्टर होमी जागीर बाबा, या सर्वांच्या प्रतिबंधा मी आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या विद्यालयाच्या वतीने, संस्था सचिवांच्या वतीने विनम्र करतो. 9व्या वर्गामध्ये मी जीवनाचा उपासक हा धडा शिकवला होता, तो माझ्या अजूनही लक्षात आहे. मी रमत गमत जीवनामध्ये चाललेलो आहे आणि माणसानं रमत गमतच जीवन जगावं हा संदेश आजही मी जपतोय. मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये रमत गमतच चाललो आहे. आपण सुद्धा असंच रमत गमत जगूया. एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जी शिकणारी आमच्या हातून जी शिकत होती ती जर रस्त्याने जात असेल, डोक्यावर गुंडई, चुरमुरा 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 आ चुरमुरा 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 माय मम्मी क्यों मी आना, अरे ब्रिंग सम बनाना, but I don't want banana, I want chirumura chirumura chirumura. शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई माता यांच्या स्मृतीला स्मरण करून उपस्थित मंचावरील पाहुण्यांना किंवा माजी विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थी माझ्या सुनबाई म्हणा किंवा माझे जावाई लोक यांना प्रेमाचे 2 शब्द सांगण्याची संधी मला जी दिलेली आहे तर तुम्ही सांगू इच्छितो. समाज व्यवस्था किंवा जीवन हे फार जटिल आहे. या जटिल जीवनामध्ये काहींना खूप कठीण काम करावं लागते, निंदन करावं लागतं, रोवणं करावं लागतं, काहींना कूलरमध्ये बसूनही काम म्हणजे जीवन काढण्याचा वेळ येतो. पण माननीय पर्वते सर, आमच्या जुन्या आठवणीचा उजाळा देणारे आमचे मराठीचे शिक्षक माननीय मोडगरे सर, अपघते सर आणि आमचे एक बॅचचे सिनियर, आणि त्यांचं भाग्य की याच शाळेत शिक्षण घेऊन ते याच शाळेमध्ये शिक्षक बनले. खूप आनंदाची गोष्ट आहे की असा योग फार कमी लोकांना मिळतो. तो योग आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनातून त्यांच्या वाट्याला आला. खूप सुंदर गोष्ट आहे. तेव्हा ह्या मान्यवरांनी ह्या अगदी कडाक्याच्या थंडीत शरीर गारठलं असताना सतत 3 घंटे
एका जाग्यावर न हालचाल करता, न लुटबुट करता आणि ते बँकेत पांघरून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आमच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. भाग्यवान आहात मित्रांनो की इतक्या वर्षानंतरही एवढी जुनी व्यक्ती आपल्याला भेटेल की नाही ही कल्पनाच करवता येत नाही. पण कल्पना करता करता ती साक्षात साकारही झाली की ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, ज्या शाळेचे संस्थापक तेव्हाही असेच दिसत होते, आताही तसेच दिसतात. सेम थोडासा फरक होते या उष्णतेमुळे, तर याला भाग्य लागतं. असा करा सर्वजण विक्ट्रीचा साईन. विक्ट्री विक्ट्री.